सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना पाहता सर्वसामान्य जनतेला एकच प्रश्न पडतोय आणि तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे घेऊन जात आहेत महाराष्ट्र. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त एकाच जातीला जवळ करून घेण्याचे जे राजकारण करीत आहेत त्याचा बुमरँग त्यांच्यावरच उलटून ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. मराठा समाजाला ज्या पद्धतीने गोंजारण्याचे काम चालू आहे ते पाहता एके दिवशी ते उलटून त्यांच्या अंगावर येणारच होते. आणि याला निमित्त घटले ते म्हणजे सारथी संस्थेच्या कार्यक्रमामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेतून उठवून मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसलेलं बरं दिसत नाही असे म्हणत त्यांना दुसऱ्या रांगेत आमदार अभिमन्यू पवार यांनी बसवले. जर मराठ्यांच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णी ब्राह्मण म्हणून योग्य दिसत नाहीत तर मग इथे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस मग कोण आहेत. याआधी देखील मेधा कुलकर्णी यांना डावलून पक्षाने चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून उभे केले. त्यावेळेस देखील दुखावलेल्या मेधा कुलकर्णी यांनी पक्ष जे सांगेल ती भूमिका घेत आपला संपूर्ण पाठिंबा चंद्रकांत पाटील यांना दिला आणि मनाचा मोठेपणा दाखवत माघार घेतली. त्याचे फळ म्हणून चंद्रकांत पाटील बहुमताने निवडून आले देखील. त्यावेळेस मेधा कुलकर्णी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली असती तर चंद्रकांत पाटील यांना विधानसभेची निवडणूक 100% अवघड गेली असती आणि भाजपला हक्काचा मतदारसंघ देखील गमवावा लागला असता. कार्यकर्ता म्हणून पक्ष आधी या भूमिकेमधून मेधा कुलकर्णी यांनी आपला सन्मान आणि नाराजी बाजूला ठेवली. परंतु प्रत्येक वेळीस त्यांना ग्राह्य धरण्यात आले आणि याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये दिसून आली. खासदार असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेतून उठायला सांगितले. एवढा कॉन्फिडन्स आमदारांना कुठून आला तर तो आला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये फायद्यासाठी मराठा समाजाला गोंजारण्याचे काम केले आहे त्याचेच फळ म्हणून त्यांच्याच समाजाच्या प्रतिनिधी ज्या स्वतः खासदार आहेत त्यांची अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अवहेलना करण्यात आली. मेधा कुलकर्णी यांनी प्रत्येक वेळेस आपला मानसन्मान बाजूला ठेवत जातपात विसरून देश सर्वप्रथम ही भूमिका घेतली आणि पक्षाला पाठिंबा दिला. परंतु त्यांना त्यांच्या या भूमिकेमुळे काय फळ मिळाले तर फक्त अवहेलना. खरं तर प्रश्न हा जातींचा नाही तर एखाद्याला बळ देण्याच्या नादात दुसऱ्याचे खच्चीकरण करणे किती योग्य आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या हिताचा विचार करता ही भूमिका नक्कीच राज्याच्या सर्वांगीण विकासाला दूरगामी हानी पोहोचवू शकते. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पक्षांतर करणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या खासदारांसाठी पाकिटं अन पायघड्या आणि स्वतःच्याच पक्षातील खासदाराची अशी भर सभेत अवहेलना. जिथे स्वतःच्याच पक्षाच्या खासदाराला अशी दुय्यम वागणूक दिली जात असेल तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय अवकात. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण अजूनही समता न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, जातींच्या भिंती उभारून महाराष्ट्र राज्याचा विकास साधला जाईल का याबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.